अमरावती शहरात वाढलेल्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील सराईत घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून तब्बल 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 20,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशानुसार घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान पंकज राजू गोंडाणे वय 28 राहणार चवरेनगर अमरावती हा सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तपासात उघड झाले की आरोपीवर अमरावतीसह विविध शहरांमध्ये 40 ते 50 घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी रेल्वेमधून प्रवास करत असताना मालखेड परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अमरावती शहरातील विविध भागांमध्ये केलेल्या 10 घरफोड्यांची कबुली दिली. आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व अन्य मौल्यवान साहित्य असा एकूण 20,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला सर यांनी मागील काही दिवसापासून जे शहरात घरफोड्या होत आहेत ते तात्काळ उघडकीस आणण्याच्या गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही विविध पथकं त्यासाठी नेमले होते. त्यापैकी आमचे जे गुन्हे शाखेचे PPM महेश त्यांचं पथक आहे, त्यांनी मागील काही दिवसापासून जो एक सराईत गुन्हेगार आहे तर यापूर्वीही भरपूर गुन्हे दाखल आहेत. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर अशा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पंकज गोंडाणे अमरावतीमध्ये राहणार आहे, हा बऱ्याच दिवसापासून फरार होता. त्याचा शोध घेत होता, परंतु हा वास्तव्य त्याचं घरीच आहे, तिथेही राहत नव्हता आणि बऱ्याच ठिकाणी तो त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आलेला नव्हता. तो स्वतःचं अस्तित्व लपून फिरत असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि तो कुठल्याही प्रकारचा मोबाईलही वापर करत नव्हता. अशा वेळेस त्याला शोधणं फार जिक्रीच झालं होतं. तेव्हा पथकाने जी ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून त्याच्या मागे बातमीदार लावून आणि तो भिवंडीला राहत असल्याची प्राप्त झाली. परंतु टीम भिवंडीकडे रवाना होतात अशी माहिती मिळाली की तो एका ट्रेनने भिवंडीवरून नागपूर जात आहे. तेव्हा टीम इथून आमची भुसावळला गेली. भुसावळहून टीम रेल्वेमध्ये चढली आणि रेल्वेमध्ये त्याचा शोध घेतला असता आपल्या या मालखेडजवळ आल्यानंतर तो रेल्वेच्या एका रिझर्वेशनच्या बुकीमध्ये मिळून आला. तेव्हा त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याला इकडं ऑफिसला आणून सविस्तर त्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांनी अमरावती शहर आयुक्तालयामधले राजापेठ पोलीस स्टेशनचे 4, बडनेरा पोलीस स्टेशनचे 4, नांदगाव पेठचा 1 आणि गाडगेनगरचा 1 अशा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे. या सर्व गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल आम्ही हस्तगत त्याच्याकडून केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत त्याचा एक मित्र आहे आणि या गुन्ह्यांमध्ये पूर्वीही त्याचा सहकारी असलेला सागर गुप्ते हा सुद्धा राहणारा अमरावतीत आहे, परंतु हाही सुद्धा इथं राहत नसून तो सध्या कारंजा लाड येथे राहत असल्याची माहिती होती. त्याला तिथून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून काही मुद्देमाल आणि याच्याकडून काही मुद्देमाल असा 10 घरफोडीतला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यापुढेही शहर गुन्हे शाखेकडनं शहरामध्ये जे घरफोड्या झालेल्या आहेत किंवा इतर गुन्हे झालेले आहेत ते लवकरच उघडकीस आणून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.